आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आताच काही मिनिटांपूर्वी राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक झाली। ती बैठक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची ही बैठक झाली। लाडकी बहीण योजना संदर्भात एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते। आता याच योजनेच्या 1500 रुपयाचा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हप्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेला आहे। हा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्की हास्य फुटला असेल, तुम्हाला आनंद झाला असेल, कारण राज्यातील सर्व लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत आहे आणि राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या बहिणींना वचन दिलेलं आहे की याची कॅबिनेट बैठक झाली। बैठकीमध्ये काय प्रश्न विचारण्यात आला, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। आणखी खूप मोठमोठे त्यामध्ये आपल्याकडे महिलांसाठी या योजनेबद्दल मोठमोठे निर्णय करण्यात आलेले आहे। ते निर्णय सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याची बैठकीमध्ये पूर्णपणे पत्रकारांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले। सर्वात प्रथम पहिला प्रश्न होता, लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत आहे। हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या तर्फे पत्रकारांनी विचारलेला आहे आणि त्यांना उत्तर मिळालं की लाडक्या बहिणींना नेहमीप्रमाणे आम्ही हप्ता जमा करणार 1500 रुपये प्रमाणे। एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट आणि ठाम उत्तर दिलेलं आहे। आजपासून म्हणजे 22 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। ही बातमी ऐकून राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला आहे। ज्या बहिणींनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुमारे जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये ही बातमी देण्यात आलेली आहे। ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आणि गतिमान पद्धतीने राबवली जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही पात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विलंब झाला नकोय आणि लाडकी बहीण योजनेच्या खरोखर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, ही गोड बातमी आलेली आहे। सरकारने योजनेसाठी एक विशेष वितरण आणलेला आहे, आखलेला आहे। यानुसार म्हणजे 23 सप्टेंबर रोजी राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होईल। त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी आणखीन 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होईल। शेवटी 25 सप्टेंबर रोजी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भात एक स्पष्ट परिपत्र जाहीर केलेलं आहे। बघा, एक परिपत्र सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। महिला व बालविकास खात्यात आणि अर्थ विभागाच्या पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 3 दिवसात सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण पूर्ण होणार आहे। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्की आनंद निर्माण झाला असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। सुरुवातीला ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचे 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यात पैसे जमा करण्याचा विचार होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रथम जमा करण्यात आला। आता सप्टेंबर महिन्याचा स्वतंत्रपणे जमा होणार आहे, म्हणजे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील। एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की काही बँकांशी संबंधित तांत्रिक अडचणीमुळे 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा करण्याची शक्य झाले नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना ची माफी मागतो, आश्वासन देतो की सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हप्ता आता 3 दिवसात म्हणजे 24, 25, 26 सप्टेंबर रोजी तुमच्या बँक खात्यात जमा होईल। ही प्रक्रिया अतिशय नियोजन पद्धतीने, अचूक पद्धतीने राबवली जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही पात्र बहिणीला या योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येणार नाही। आता तुम्ही विचार करत असाल, नेमकं माझ्या जिल्ह्याचा नंबर कधी येणार आहे? लाडक्या बहिणींनो, थोडं लक्षपूर्वक ऐका। याबाबत स्पष्ट यादी जाहीर करण्यात आलेली आहे।
ती यादी तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला नेमकं कधी आणि कसा हप्ता मिळणार आहे याची पूर्णपणे माहिती तुम्हाला देणारच आहे। मागच्या वेळेस ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील अशाच 3 टप्प्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील त्याच पद्धतीने जमा होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बाल विकास विभाग खात्याला स्पष्ट आदेश दिलेला आहे की प्रक्रिया जलद आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय की ज्या बहिणींच्या आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे त्यांना कोणत्याही प्रकारची पात्रता तपासण्याची गरज नाही। कोणतीही पात्र बहीण अपात्र ठरू शकणार नाही। सर्व पात्र बहिणींच्या खात्यात 3 दिवसात हप्ता जमा होणार आहे। विशेष म्हणजे ज्या बहिणींची खाती स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक किंवा जिल्हा मध्यवर्तीय बँक आहे त्यांना सर्वात प्रथम म्हणजे आजपासून 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपासून सुमारे हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावं लागणार आहे आणि ते म्हणजे तुमचे ई-केवायसी। सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी एक नवीन शासकीय निर्णय म्हणजे GR जाहीर केलेला आहे। या GR नुसार आता फक्त त्याच महिलांना पुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केले असेल। तुम्ही आता बघा, आता तुम्हाला राजड्या मग तू तरी काय किडा पडायला मला जाय ना का तू? हा, मला महत्वाना व्हिडिओ चालू आहे तुम्ही ना, आते जर एक शब्द बी जर काढा नाही टाकला तरी बोलीस तू लागीस। हा वा बाहेर वा। वायचं आता आते मला रेकॉर्डिंग चालू आहे। तुम्ही म्हणाल उच्च बटा ते आवाज जरूर ना बाहेर टाकसो मी आते। तुम्ही म्हणाल अहो आम्ही तर अर्ज करताना ई-केवायसी केली होती, पण लक्षात घ्या सरकारच्या नव्या नियमानुसार आता ई-केवायसी नियमितपणे करावी लागणार आहे। याला मागचं कारण काहीच नाही। लाभार्थ्यांची पडताळ करत आणि चुकीच्या नोंदण्या थांबवण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की ई-केवायसी मुळे लाभार्थ्यांचा नियमित लाभ मिळण्यास सुलक्षम आणि विलंबना तक्रारी कमी होतील। बघा, जो महिलांना याची प्रतीक्षा लागते ती प्रतीक्षा आता दूर होणारी ही प्रक्रिया योजनेसाठी रुटीन आहे। यासाठी UIDAI ची ऑथोरिझेशन आवश्यक आहे आणि त्यासाठी 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो। त्यांनी पुढे स्पष्ट केलं की ही प्रक्रिया झाली असून लाभार्थ्यांना पुढील 2 ते 3 महिन्यात म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करावी। जर तुम्ही या कालावधीत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचे योजनेचे हप्ते थांबवले जाऊ शकतात, म्हणजे तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा। आता तुम्ही विचार करत असाल की ई-केवायसी कशी करायची, काय करायची, बघा यावर मी पूर्ण डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। तुमच्या क्रोम ब्राउझरवर गुगलवर एक वेबसाईट टाकायची आहे, माझी लाडकी बहीण योजना। तुम्ही मराठीमध्ये टाईप करू शकता, काही अडचण नाही। तुम्हाला त्या वेबसाईटवर गेल्यानंतर एक बॅनर दिसेल ई-केवायसीचं, त्या ई-केवायसीचा बॅनरवर क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला एक OTP येणार आहे। तुमचा OTP तुमच्या मोबाईल तुमच्या आधार कार्डवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुमचा एक OTP येणार आहे। तो OTP आल्यानंतर तो OTP फिल केल्यानंतर तुमचं लग्न झालं असेल तर तुमचं हस्बंडचं नाव टाकू शकता आणि लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही टाकू शकता, आधार कार्ड क्रमांक टाकू शकता आणि पुढील 2-3 ऑप्शन दिलेले आहे त्या 2-3 ऑप्शन क्लिक करून तुम्हाला सबमिट करून घेणं गरजेचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने ई-केवायसी ची प्रक्रिया देण्यात आलेली आहे। घर बसल्या मोबाईलवर तुम्ही करू शकता। जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला याबद्दल लाईव्ह डेमो दिलेला आहे की ई-केवायसी कसं करायची, पूर्ण यावर डिटेलवर तुम्हाला माहिती दिलेली आहे। आपल्या या चॅनलवर ते तुम्ही पाहू शकता। इथं आय बटनला येत असेल वरती, इथं पाहू शकता आय बटनला एक व्हिडिओ येत असेल त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता, नाहीतर तुम्हाला एंड स्क्रीनला एक व्हिडिओ भेटणार आहे, त्या व्हिडिओला तुम्ही पाहू शकता। पण सर्वात अगोदर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला आता मी 12 जिल्ह्यांची नावं सांगणार आहे। आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, 3 दिवसात कंप्लीट होणार आहे। 23, 24 आणि 25 या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहे।
आज 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्या 12 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। सर्वात प्रथम पहिला जो टप्पा असणार आहे आणि पहिला जो जिल्हा असणार आहे अकोला। तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये हप्ता मिळाला ऑगस्ट महिन्यामध्ये। त्याचप्रमाणे बँक खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचे देखील दुपारी 4 वाजल्यापासून सुमारास जमा करण्यात आलेला आहे। तर 2,44,00,000 लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे। दुसरा जिल्हा आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आज पैसे जमा झालेले आहे। तिसरा जिल्हा आहे तो अहमदनगर। सर्व पात्र लाडक्या बहिणींना आज पैसे जमा झालेले आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो उस्मानाबाद, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर येतो कोल्हापूर, त्यानंतर जिल्हा येतो गडचिरोली, त्यानंतर येतो गोंदिया। गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा अर्ज भरलेला आहे आणि त्यांचे पैसे 2,30,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो जळगाव, जालना आणि 12वा जिल्हा आहे तो ठाणे। या 12 जिल्ह्यांमध्ये 23 तारखेला आज पैसे जमा झालेले आहे। आता बघा 24 तारखेची यादी आलेली आहे। 24 तारखेला कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्याची यादी आपण पाहूया। सर्वात पहिला जिल्हा असणार आहे धुळे। धुळे जिल्ह्यामध्ये 2,86,000 लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेतलेला आहे, पात्र ठरलेले आहे। आता त्याच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे दुपारी लाडक्या बहिणीच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता। आता पुढचा जिल्हा आहे तो नंदुरबार। तिसरा जिल्हा पुढचा जिल्हा आहे तो नांदेड, नागपूर। त्यानंतर येतो 5वा आणि 6वा जिल्हा नाशिक आणि परभणी। 7वा आणि 8वा जिल्हा आहे तो पालघर आणि पुणे। हा सर्वात मोठा लाडक्या बहिणींसाठी संख्येने जिल्हा आहे। यामध्ये जवळपास 5.5 लाख अधिक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, पात्र ठरलेले आहे। त्यानंतर 9वा आणि 11वा आणि 12वा जिल्हा येतो बीड, बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर। शेवटी 25 सप्टेंबर रोजी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे। याची यादी आहे। पहिला आणि दुसरा जिल्हा येतो सोलापूर आणि सिंधुदुर्ग। तिसरा आणि चौथा जिल्हा येतो सातारा आणि वाशिम। 5वा आणि 6वा जिल्हा येतो वर्धा आणि लातूर। 7वा, 8वा, 9वा जिल्हा येतो रायगड, रत्नागिरी, यवतमाळ आणि मुंबई शहर। 11वा आणि 12वा जिल्हा येतो हिंगोली आणि सांगली। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लक्ष देऊन पाहिलं की तुमच्या जिल्ह्याचा नंबर या 3 पैकी कोणत्या एक दिवशी येतो समजून घेतला असेल। तुमचा आधार कार्ड जर बँक खात्याचे लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट खातं बँक, मध्यवर्ती बँक असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये दुपारी 4 वाजल्यापासून हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। सर्व बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतोय। तुम्हाला देखील 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे। तुमची ई-केवायसी झाली आहे का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला आता इथं एक व्हिडिओ येत असेल, हा व्हिडिओ पाहून तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता, अगदी तुमच्या मोबाईलवर करू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।